बरे कमलाबाई, रोजच्या स्वयंपाकातले तर सारे तसे येतच असेल तुम्हाला, पण काही खास पदार्थ येतात का हो? कारण स्वतःना की नाही रोज डब्यात नवे नवे पदार्थ आवडतात. म्हणजे तसे सूपशास्त्रामध्ये पाहून मी शिकतेच आहे, पण तुम्हाला काही विशेष येत असेल ना तर मला अगदी नक्की शिकवा हो. हो हो, शिकवीन ना. पुडाच्या वड्या खास येतात मला. शिवाय कोथिंबिरीच्या वड्या, मेथ्यांचे मुटके आणि गोळ्यांची आमटी तर खासच जमते मला. अगं बाई, हे अगदी छानच झाले. स्वतःना की नाही हरभऱ्याच्या डाळीपासून केलेले खमंग पदार्थ अगदी आवडतात आणि रोज त्यातला एक तरी जिन्नस फराळात लागतोच. आता सध्या पथ्य चालू आहे, पण मी शिकून तरबेज होईपर्यंत पथ्य संपेल. आणि हो, पुडाच्या वड्या मात्र अगदी नक्की शिकवा हा, आणि बाकीचेही सारे. आणि आणि घीवर येते का हो तुम्हास? येते तर. खरेच? हो. अगदी खरेच? म्हणजे नाही नाही, ती सारी मौज मी सांगेन तुम्हाला नंतर, पण मला शिकवा म्हणजे झाले. अहो, अगदी तरबेज करीन मी तुम्हाला. वहिनी, वहिनी, दादाला भेटायला काही विद्यार्थी आले आहेत शेजारच्या वाड्यातले. दादाने साऱ्यांसाठी फराळ पाठवायला सांगितलंय. आणि तेच बरे. विद्यार्थी? Sir, we are your English learning. Oh, you mean to say that you wish to learn good. Correct English. Yes, sir. I learn you teach English with Ramabai Ranade. नहीं नहीं ऐसे नहीं. I learned that you teach English to Mrs. Ranade. Understood? Yes, sir. Please teach same us. नहीं नहीं. पुन्हा चुकला. Please teach same to us. म्हणा बरे. Please teach same to us. वाह. Oh, let me introduce Mrs. Ranade to you. She is Ramabai. And Ramabai, these are our young neighbors. They wish to learn good English along with you. खरेच? Really? I try speak English. Look, I make this faral, and also I make beautiful आमटी भात and वांग्याचे भरीत. I try cook for you. You try eat. माई, सुभद्रा वहिनी, सोमन काकू. हो, काय झाले ताई? माझ्या पेटीला कोणी हात लावला? कोणी हात लावला? माझ्या वस्तूंना कोणीतरी हात लावलाय हे मात्र खचित. काही सांगण्याची पद्धत. हो, पण तुमच्या वस्तूंना कोण कशाला हात लावणार आहे? माई, दागिन्यांचा डबा आहे त्यात आणि तोच वर खाली झाला आहे म्हणून ओरडत आले इतकी. पण डब्यातून गेले नाही ना काही? अगो, डबा वर खाली केलाय म्हणजे उद्या काही त्यातून जाणार नाही याची काय खात्री? नाही नाही नाही, तुम्ही शांत व्हा ताई. हे बघा, आईंच्या दागिन्यांच्या डब्याची गोष्ट आठवते की नाही तुम्हास? अगो, पण माई, मुळात प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. आणि खरं म्हणजे माझ्या दागिन्यांच्या डब्यांना हात लावायची मुळी वेळच येत नाही, कारण अजून मोडक्यांनी दागिने घालण्याची पद्धत तरी आली नाही हो. अगो माई, उद्या ते दागिने रमेला, आबा बाबांच्या बायकांना आणि अगदी काहीच नाही झालंय तर या सगुणाला द्यायचे आहेत हो. पण अगो, देण्यासाठी ते जागेवर तर हवे. अगं बाई सासूबाई, तुम्ही मगाशी त्यातल्याच कर्णफुलांचं वर्णन करीत होतात ना? काय? अगो अगो, काही सांगावया, सवड देतोय का तुझा तोफखाना? अगो काही नाही गो, म्हणजे ते सगुणेसाठी ना कर्णफुले करायचे होते हो माझ्या मनात.
आता फार वर्षापूर्वी तुझी कर्णफुले पाहिली होती मी. मनात ठसली होती गो माझ्या. म्हटले त्याची घडण बघून घ्यावी आणि सराफत सांगावी. म्हणजे तूच हलवला असतो डबा. अगो म्हणजे काय चोरी केली का? हात लावला म्हणजे चोरी नाही केली मी. पण मी म्हणते परस्पर हा उद्योग करायला सांगितला होता कोणी? मला विचारले. अगो काय मेली ती कर्णफुले फक्त बघितली आणि ती देखील हातात घेऊन कानात घालून नाही बघितली. आणि अगो ती कर्णफुले बघायला परवानगी कशाला घ्यायला पाहिजे गो? सांग ना. अगो बघितली आणि ठेवून दिली हो जागच्या जागी. अहो सुभद्रा काकू, नाही मला सांग त्यात एवढा गळजप करण्याची काय गरज होती ताई? आणि हो मी काय परकी नाहीये. नाही नाही नाही, सख्खी नसले ना तरी नात्याने वडील आहे म्हटलं मी या घरात. हा बहिणी, वडीलकीच्या गोष्टी मला सांगू नका तुम्ही. माधवाच्या पहिल्या रमेच्या नथेची गोष्ट चांगलीच आठवते हो मला. तेव्हाही तुम्ही ती नथ चोरणार होतात आणि आजही तुम्हाला माझी कर्णफुलं चोरायचीच होती. ताई सुभद्रा वहिनी, सुभद्रे. माई, आत्ताच्या आत्ता या सुभद्रेची रवानगी सांगलीला कर. आजपर्यंत माझ्यावर हात उगारण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. आणि हिने मला माई, मी स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतेय. आणि ही बाई जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत मी खोलीच्या बाहेर पाऊलही टाकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख. ताई असं करू नका. ताई ताई बस. ताई मी काय म्हणते. ताई अहो ऐकून तरी घ्या. ताई ताई असं करू नका. ताई ऐका. अहो समजावा त्यांना. ताई अहो उघडा दरवाजा. रमाबाई, आज तुम्ही सरशीच केलीत. आम्हाच अगदी अचंबित केलेत. 2-4 वाक्य का होईना पण इंग्रजीत बोललात. ते आपले असेच ऐकून ऐकून. हो, पण अंगी धीटपणा आलेला आहे. ते सारे विद्यार्थी ऐकून खूप खुश झाले. आणि आपण हो ऑफकोर्स, आम्हीही थोडेसे खुश झालो. म्हणजे इंग्रजी बोललात पण त्यातही आमटी भात आणि वांग्याचे भरीत आणलेत. ईश, रमाबाई, अहो कशासाठी करताय हे चाटण वगैरे? आता आम्ही बरे आहोत. हुशारीही वाटते आहे. नाशिकची हवा हेच मुळी औषध आहे. गोदावरीच्या पाण्यावरून येणारे मधुर वारे अगदी सुखकारक वाटतात. अशा वेळी बाणभट्टांच्या कादंबरीतील एका वर्णनाची आठवण होते. अगं बाई, कोणती? एके ठिकाणी बाणभट्ट म्हणतात, जलावरून येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळकांची शीतलता तत्काळ सांगते की जवळच एखादी नदी आहे. वा रमाबाई, हा निसर्ग अनेक तऱ्हांनी आपल्याशी बोलत असतो, परंतु आपणच ते ऐकू शकत नाही. आणि ऐकू येत असले तरी ते ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. हो, हे मात्र अगदी खरे. हं, देवराष्ट्राहून लग्न होऊन मी पुण्यास आले ना तेव्हा मला अगदी जाणवले होते हे. तिकडे असताना आम्ही नेहमी नदीवर जात असू, पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. त्यावेळी दगडावर बसून नदीच्या पात्रात पाय सोडण्याची मौजच काही निराळी होती. घ्या चाटण घ्या. स्वतः कोर्टाच्या कामानंतर आता रोज संध्याकाळी आपण गोदाकाठी फिरावयास जाण्याचा परिपाठ ठेवायचा का? म्हणजे दिवसभराच्या कामांनी स्वतःचे मन शिणलेले असते, तेव्हा थोडासा वेळ फेरफटका झाला म्हणजे अगदी ताजेतवाने वाटेल. मी रोज ताजा अल्पोपहार घेऊन येत जाईन. फक्त दुपारनंतर बग्गी इकडे धाडावी म्हणजे झाले. कसे? उत्तम आहे कल्पना.
पण रमाबाई, तुम्हाला स्वयंपाक पाण्यातून वेळ मिळणार आहे का? अगो बाई, ते एक सांगायचंच राहिले मुख्य. काय आपली स्वयंपाकीण बाईंची सोय झाली. काय म्हणता? हो, सखा काकांनी सांगून ठेवले होते. कमलाबाई वैशंपायन म्हणून आहेत. यजमान पौरोहित्य करतात त्यांचे. आजपासूनच रुजू झाल्या त्या. उत्तम, फारच उत्तम. पण रमाबाई, स्वयंपाकीण बाई मिळत नाहीत म्हणून तुम्ही स्वयंपाक शिकला. तो त्यामुळे स्वतःसाठी रोज नवे नवे पदार्थ करण्याची माझी हौस कायम राहील. असे म्हणता? मग काय बेत ठरविला आहे उद्या? उद्या शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि हरभऱ्याची डाळ भिजत घालून भरड वाटून केलेले खरपूस धिरडे फार आवडते ना आपल्याला, तेच करणार आहे. येथे विरजणे झालेली नाहीत अजून, परंतु पुण्याहून येताना तुपाची बरणी मात्र अगदी आठवणीने आणलीये. अरे वा, आत्ताच आमच्या तोंडास पाणी सुटले आहे. बरे रमाबाई, धिरड्यासोबत झणझणीत चटणीही करा. फार दिवस पथ्याचे आणि सौम्य जेवण चालू होते, पण आता चव पूर्ववत झाली आहे. म्हणजे बरे, पण आता स्वयंपाकीण बाईंचा प्रश्न सुटला म्हणजे अभ्यासास भरपूर वेळ सापडेल तुम्हाला. अगदी. आता फक्त इंग्रजी. रमाबाई, काय करीत आहात मगापासून? जमा खर्चाचा ताळमेळ. अहो, पण काहीतरी गोंधळ होतोच आहे. चुकतेच आहे काहीतरी सारखे. आधी स्वयंपाकाचा गोंधळ आणि आता जमा खर्चाचा गोंधळ. म्हणजे एकूण काय, गोंधळाची परंपरा चालूच आहे. कमलाबाई, दुपारच्या डब्यात पाठवण्यासाठी तिखट मिठाच्या पुऱ्या करायच्या आहेत. तेव्हा त्याच्यासाठी वेगळी कणिक भिजवून ठेवा, अगदी घट्ट. आणि त्यात जिऱ्याची भरड पूड घालाव्यास विसरू नका. स्वतः एकदा कोर्टात गेले जेवून की मग आपण दोघी जेवून घेऊ आणि मग त्या पुऱ्या कराव्यास लागू. सोबत दह्याची गोड चटणी सुद्धा लागते. तेवढी करायची मला आठवण करा म्हणजे झाले. हा वहिनी बाय, ते सखा काका, बरे झाले आलात तुम्ही. हे पहा, बाणसामानाची यादी करून ठेवली आहे. तेवढे सामान फक्त घेऊन या. हा, आणि मी काय सांगते ते लक्ष देऊ ऐका. वाण्याकडून 6 पोती गहू, 4 पोती साखर, हा 6 पोती तांदूळ, हा 1 पोतं तूर डाळीचं आणि 6 गुळाच्या ढेपा. एवढे सामान आणावयाचे आहे. अहो, काय लग्न कार्य काढलं का काय? आबा मालकांचं लगीन ठरवलं का काय? लग्न? छे हो, काहीतरीच काय. अहो, केवढं सामान आहे, एवढं कशा पाय? पुन्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला जाणार ना तुम्ही, मग कशा पाय एवढं सामान? ते काही सांगू नका मला. मी जेवढे सांगितले आहे ना तेवढे करा पाहू. हे घ्या. ठीक आहे, आमच ती काय आणि तू. आणि एवढे सामान कशा? ताई काकू, अहो दार उघडा ना. ताई साहेब, अहो दार उघडा किंवा आता नाही. कालपासून काही बी खाल्लं नाही तुम्ही. मी काय म्हणतो, नुसतं हे ताट आतमध्ये घेण्यापुरतं तरी दार उघडा. हो ना ताई काकू, हवे तर माझ्या सासूबाईंच्या वतीने मी तुमची क्षमा मागते. ताई काकू, निदान माझ्यासाठी तरी दार उघडा. अहो, तुमच्याशिवाय मला एक क्षणभर देखील करमत नाही. ताई काकू, उघडा ना दार. अरे काय चाललंय इथे? काय चाललंय? भाणंदभटजी, कालपासून ताई काकूंनी स्वतःच कोंडून घेतले आहे. कोंडून घेतले का आणि कशासाठी? आणि मला काहीच कसं कळलं नाही. सगळा गैरसमजुतीचा प्रकार झाले असे की ताई काकूंच्या पेटीतला दागिन्यांचा डबा तेव्हापासून ताई काकूंनी हट्टच धरलाय. एकतर या घरात सुभद्रा काकू तरी राहतील, नाही तर ताई काकू तरी. अरे काय हे, दोघींना शोभते काय हे? ताई काकूंचा स्वभाव तापट आहे हे सर्वांना माहित आहे. निदान सुभद्रा वहिनी तरी नमते घ्यायला हवे होते.
मला वाटतं सुभद्रा वहिनींचे जरा चुकलेच. त्यांनी ताई काकूंची क्षमा मागायला हवी, म्हणजे हा विषय संपेल. आबा आबा काय दादा? आबा, आपल्याला महिन्याचे वाण सामान किती लागते काही माहित आहे तुला? म्हणजे साठवणीतले आणि ऐन वेळेचे, याचा काही अंदाज आहे? वाहन सामान नाही बुवा. हा, येथे आल्या आल्या एकदा आणले होते, तेही दुकानदाराच विचारून. पण मग नंतरचे ठाऊक नाही. बरे, मग त्याचा अंदाज घेऊन ठेव. सखा काकांना विचार आणि माहिती करून घे. बरे. जा. मी काय म्हणते सुभद्रा वहिनी, अहो तुम्ही तरी समजुतीने घ्या ना. एकदा फक्त फक्त एकदा बोला ताईंशी आणि मिटवून टाकावं सगळे. सुभद्रा वहिनी, आता माई एवढं सांगतायत तर आता जास्ती ताणून धरू नका. रात्रभर कोंडूनच घेतले आहे ताई काकूंनी. जेवल्या तर नाहीच. मी नव्हते सांगितले कोंडून घ्यायला, तिचे तिनेच घेतले हो कोंडून. आणि तुम्ही कशाला काळजी करताय? तिला वाटले ना तर येईल ती बाहेर. वा, असे कसे? तुम्ही त्यांच्यावर हात उगारलात म्हणून त्यांनी स्वतःला कोंडून घेतले. आता पड्डीशी त्यांची क्षमा मागा आणि मोकळे व्हा. बरोबर आहे. तुम्हाला तिचाच काही वार यायचा, ती जवळची ना तुमच्या. पण सांगून ठेवते, मी काही क्षमा बिमा मागायची नाही तिची. अहो पण काय मेली ती नुसती कर्ण फुले. ती बघितली तर एवढा कशाला राग यायला पाहिजे म्हणते मी. काही बसून नाही खात मी इथे. दिवस रात्र कष्ट करते या घरात. हो, पण आम्ही परके ना तुमच्यासाठी. हो सुभद्रा वहिनी, पण मी काही माझा हक्क सोडायची नाही. भाऊसाहेबांनंतर माधवानी देखील बजावलंय मला की हे घर तुमचे आहे. मी नाही हो क्षमा बिमा मागायची तिची. सुभद्रा वहिनी, सुभद्रा ऐका. अहो अगो बाई, काय करायचंय आता? ताई पहाटे उठल्या आणि स्नान करून पुन्हा आत निघून गेल्या. घोडभर दूधही घेतले नाहीये त्यांनी. आता काय समजवायचं या दोघींना?